आज आपण बघणार आहे न्यू टॉपिक अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. आजच्या लेक्चरला आपण अल्कोहोल स्टडी करणार आहे. अल्कोहोल कशाला म्हणायचं? जो काही आपला हायड्रोकार्बन असेल, हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन, इथेन, मिथेन, प्रोपेन. हायड्रोकार्बनचा जर आपण H रिप्लेस केला OH ग्रुपने, OH ग्रुप म्हणजे कुठला? हायड्रॉक्सी ग्रुपने रिप्लेस केला तर आपल्याला काय भेटेल? अल्कोहोल. सो अल्कोहोल कसं तयार करायचं? हायड्रोकार्बनचा H रिप्लेस करूया कशाने? OH नी, हायड्रॉक्सी ग्रुपनी, तर आपल्याला काय भेटेल? अल्कोहोल. सो OH ग्रुप आपण कुठं कुठं ठेवलेला आहे? कुठं हायड्रोजन रिप्लेस केलेला आहे? कुठला हायड्रोजन रिप्लेस केलेला आहे? त्या हिशोबाने अल्कोहोलचे टाईप पडलेले आहेत. सो बघूया नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. जर आपण एक हायड्रोजन रिप्लेस केला तर त्याला आपण म्हणूया मोनोहायड्रिक अल्कोहोल. हायड्रोकार्बनचे 2 H रिप्लेस केले 2 OH ग्रुपनी तर त्याला आपण म्हणूया डायहायड्रिक अल्कोहोल. हायड्रोकार्बनचे 3 H आपण रिप्लेस केलेले आहेत 3 OH ग्रुपनी तर त्याला आपण म्हणूया ट्रायहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोलचे एक्झाम्पल मिथॅनॉल, इथेनॉल, त्यालाच आपण मिथाइल अल्कोहोल म्हणूया. डायहायड्रिकचे एक्झाम्पल आहे ग्लायकॉल, ट्रायहायड्रिकचे एक्झाम्पल आहे ग्लिसरॉल. आपल्याला ह्या टॉपिकमध्ये फक्त स्टडी करायची मोनोहायड्रिक अल्कोहोलची. आपण बघूया मोनोहायड्रिक अल्कोहोलचे टाइप्स ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. जर OH ग्रुप हायड्रोकार्बनला sp3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो अल्काइल अल्कोहोल. जर OH हा sp3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं अल्काइल अल्कोहोल. एक्झाम्पल मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, प्रोपाइल अल्कोहोल हे असं. जर OH ग्रुप हा sp3 कार्बनला आहे पण तो जर कार्बन 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 डबल बॉन्डला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं आहे अलायलिक अल्कोहोल. बघा इथे एक्झाम्पल OH ग्रुप आहे तो sp3 कार्बनला अटॅच आहे पण तो sp3 हा कुणाला अटॅच आहे? अशा कार्बनला जो कुठं बॉन्डेड आहे? डबली बॉन्डेड आहे तर त्याला म्हणायचे अलायलिक अल्कोहोल. डायरेक्ट sp3 कार्बनला असेल तर अल्काइल अल्कोहोल. OH sp3 कार्बनला आहे पण तो कार्बन 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 डबल बॉन्डला असेल तर त्याला म्हणायचं अलायलिक अल्कोहोल. जर OH ग्रुप हा sp3 कार्बनला नव्हे तर sp2 कार्बनला असेल म्हणजे डबली बॉन्डेड कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हणा विनायलिक अल्कोहोल. OH जर डबली बॉन्डेड कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हणूया आपण विनायलिक अल्कोहोल.